मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रताची मांडणी करून पूजा केली जाते. जेवढे महत्त्व विधिवत पूजा करण्यामध्ये आहे, तेवढेच महत्त्व अगदी योग्य पद्धतीने विसर्जन करण्यामध्ये देखील आहे. म्हणजेच पूजेप्रमाणेच यामध्ये पूजेचे विसर्जन म्हणजेच उत्तर पूजा करण्यामध्ये अशाप्रमाणे तुम्ही महालक्ष्मी व्रताची मांडणी केली असेल तर दुसऱ्या दिवशी पूजेची उद्यापन करण्याची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. गुरुवारी केलेली पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शुक्रवारी कसे उद्यापन करायचे आहे, त्या साहित्यांचं कसं काय करायचं ते देखील मी सांगणार आहे. जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून पूजेजवळ आपण यायचं. पूजेजवळ सर्वात प्रथम आपण एक दिवा लावायचा आहे. सर्व देवी देवतांना आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे. माता लक्ष्मीला कलशाला देखील आपण हळद कुंकू लावायचं आहे. तसेच विड्यावर गणपती बाप्पांना सर्व पूजेवरती आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर आपण स्वतःला देखील हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. आपल्याला एक अगरबत्ती देवीला ओवाळून घ्यायची आहे. त्यावेळी तुम्ही एखादी आरती म्हणायची आहे. त्यानंतर आपल्या देवीला एखादा नैवेद्य दाखवायचा आहे. यामध्ये एखाद्या नैवेद्यासाठी शिरा, खीर, एखादा गोड पदार्थ तुम्ही करू शकता. शिरा, खीर, एखादा गोड पदार्थ नसेल तर दूध किंवा साखर ते देखील लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे. त्यामुळे त्या दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर मनोभावे नमस्कार करून देवीला क्षमा याचना प्रार्थना करायची आहे. हे व्रत करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असेल तर मला क्षमा कर. तुझी कृपादृष्टी आमच्यावर पूर्ण सदैव ठेव अशी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपण ही पूजा विसर्जित करायची आहे. सर्वात प्रथम आपण पूजेमध्ये जी फुले मांडलेली आहेत ती सर्व फुले एका ताटामध्ये घ्यायची आहेत. ही फुलं आहे ती वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जन करू शकता किंवा एखाद्या कुंडीत, बागेत तिथं आपण विसर्जन करू शकता. बागेमध्ये खड्डा करून त्यामध्ये सुद्धा विसर्जन करू शकता. सगळ्या प्रकारची फुलं, हार वगैरे यांचं विसर्जन करू शकता. त्यानंतर जे गणपती बाप्पांची महालक्ष्मी मातेची जी मूर्ती आहे ती देवघरामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचं. सुपारी मांडली असेल तर ती व्यवस्थित ठेवायची आहे. पुढच्या गुरुवारी आपण तीच मांडायची आहेत. गूळ खोबरे ते देखील आपण घरात खाऊ शकता. त्यानंतर जो विडा मांडला आहे त्यावरचं साहित्य ते आपण जपून ठेवायचं आहे. पानं मात्र पुढच्या गुरुवारी नवीन घ्यायचे आहेत. बाकीचे सगळं साहित्य आपण पुढच्या गुरुवारी वापरण्यासाठी जपून ठेवायचं आहे. घंटासुद्धा देवघरामध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे. पूजेमध्ये जी फळं वापरलेली असतात ती घरच्या व्यक्तींनीच प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे. त्यानंतर हा फोटो घरच्या आपल्या देवघरात ठेवायचा आहे. त्यानंतर जो नैवेद्य आहे तो सुद्धा घरच्या व्यक्तींनीच ग्रहण करायचा आहे. त्यानंतर महालक्ष्मी मातेची पोथी असलेलं त्याचं व्यवस्थित ठेवायचं आहे. त्यानंतर आपण जो कलशाला नारळ वगैरे ठेवलेला असतो तो देखील व्यवस्थित जपून ठेवायचा आहे. प्रत्येक गुरुवारी आपल्याला तोच नारळ वापरायचा आहे. देवीला नमस्कार करायचा आहे आणि प्रत्येक गुरुवारी आमच्या घरी येण्याचं आवाहन करायचं आहे. तू अदृश्य रूपामध्ये आमच्या घरात सदैव वास करत राहा. तुझी सेवा माझ्या हातून अशी निरंतर करून घ्यावी. मी उठणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही याचा आशीर्वाद देवीकडून मागायचा आहे. यानंतर कळशाला जे दागिने घातले होते ते देखील जागी ठेवून घ्यायचे आहेत. हे वस्त्र जरी घातले असेल तर ते देखील काढून ठेवू शकता. कलशामध्ये सुपारी, फूल, दुर्वा वगैरे टाकलेलं असतं ते देखील तसंच ठेवायचं आहे. त्या कलशाला पाणी आपण घराच्या मुख्य दरवाजापासून शिंपडायचं आहे. घरातल्या व्यक्तींच्या वरती देखील त्या कलशातील पाणी शिंपडायचं आहे. ते कलशाखाली तांदूळ जे आहे ते एका अशा प्लेटमध्ये ठेवलं तर काढताना खूप सोयीस्कर होत आहे आणि तेच तांदूळ आपल्याला पुढच्या गुरुवारी वापरायचं आहे. खाली जर तांदळाची रास केली तर ती व्यवस्थित काढता येणार नाही आणि ते व्यवस्थित डब्यात भरून ठेवायचं आहे. त्यामुळे ते तांदूळ देखील तुम्ही व्यवस्थित ठेवायचं आहे. उरलेलं पाणी हे तुळशीला किंवा नदी विहिरीत सोडू शकता. उरलेलं साहित्य, उरलेलं तांदूळ वगैरे तो पक्ष्यांना घातलं तरी चालतील.
देवाचे वस्त्र आहे ते देखील जागच्या जागी आपण ठेवायचं आहे. त्यानंतर आपण उत्तर पूजा करताना सर्वप्रथम जो दिवा लावलेला आहे तो दिवा तुम्ही फुंकर मारून विझवायचं नाही किंवा हाताने देखील विझवायचं नाही. तो आपोआप शांत झाल्यावर जागच्या जागी घासून ठेवायचा आहे. त्यानंतर आपण पूजेसाठी जो मांडलेला जो चौरंग पाट असेल तो काढायचा आहे. त्या पूजा मांडताना चौरंगाखाली रांगोळी किंवा स्वस्तिक काही काढलेलं असतं त्याच्यावरती हळद कुंकू वाहून उदबत्ती वाळून नमस्कार करायचा आहे. या ठिकाणी मनामध्ये जी एखादी इच्छा असेल तर ती स्वस्तिकची पूजा करत असताना ती बोलून दाखवायची आहे आणि पूजा पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद मागायचा आहे. अशा पद्धतीने अगदी योग्य पद्धतीने आपली उत्तर पूजा झालेली आहे. कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट शेअर जरूर करा.